आणि देवाला पण खूप भाजी ठेवली जाते आणि या भाजीला जास्त हे नाही करायचं, आपण उकळून नाही द्यायचं, कारण त्याची रंग बदलून जातो भातच लगेच. तर ही भाजी नाही का कशा प्रकारे करतात. नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नाही का आज नाही का तुम्हाला नाही का वेगळ्या पद्धतीने नाही का रेसिपी दाखवणार आहेत. आई करून दाखवणार आहेत त्या भाज्या. तर कशा प्रकारे करतात काय तर नक्की बघा तुम्ही व्हिडिओ. इकडे आई पण आहेत. नमस्कार आई. नमस्कार. तर आई आज रेसिपी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहेत. म्हणजे कुठली पद्धत दाखवणार आहे तुम्ही याची रेसिपीची? रानातल्या भाज्या. हां, तर रानभाज्या दाखवणार आहे तुम्हाला. तर कुठल्या आहेत काय तर ते तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. आणि इकडं आमचा स्वराज पण आहे. स्वराजच्या गोष्टी चालू आहेत. आणि हां, उठलेला आहे तो आताच. झोप झाली स्वराजची. आज आई रेसिपी दाखवणार आहेत. कुठली भाजी आई? तर ही आहे आंबाडीची भाजी आणि हे आहे करड कोसला. करड कोसला म्हणजे रानातील आणलेल्या आहेत भाज्या ह्या. तर हे भाकरीसह कच्ची बी खाता येते. हो. आणि कांद्यात मोकळी करता येते. कांद्यामध्ये? हो. हो. आणि ही आंबाडीची आहे ना, ही बेसन भाजी होते, डाळ भाजी होते. तर बघा आता तुम्ही माणसात दिसायला तर दोन्ही सारख्याच दिसत आहे. मोकळी भाजी होते. सारख्या कुठं आहेत? नाही, पानामध्ये पानं चिरोळे आहेत. आणि चवीमध्ये फरक आहे. आंबाडीची भाजी कशी लागते? ही आंबट लागते. आंबट. ही चव आहे याला. याला म्हणतात करड कोसला. करड कोसला. हो. तर बघा तुम्ही माणसानं ही भाजी कशाची आहे. तर ही नाही का आपण आंबाडीची भाजी खाल्लेली आहे सर्वांनी. हो. पण ही नवीन एक पद्धत आहे करड कोसल्याची भाजी. नाही, आम्ही खात असतो ना, वावरात खात असतो आम्ही भाजी ही भाकरी संग. आणि घरी बी पण करतो. ही चांगली राहते भाजी खायला शरीराला. हो. आणि ही कशा भाज्या आहेत? निसर्गानं घडवलेल्या भाज्या आहेत त्या. तर आपण कसं आहे नेहमी फवाऱ्याच्या भाज्या खातो रोजच्या. फवारा नाही, काही नाही. नाही. हे बिगर फवारायचे. तर आपण एखादी गोबी वगैरे सगळ्या भाज्या खातो, पालक वगैरे, पण त्याच्यावर फवारा राहते. हो. पण हे भाज्या कशा आहेत? निसर्गानं घडवलेल्या भाज्या आहेत. हे आम्ही तिकडं होतो नेहमी खात होतो. हो. पहिले खात होतो नेहमी. पण आता कसं आहे, हे पोळ्या आहेत ना, हो. त्यामुळे गव्हाच्या पोळ्या संग काही चांगली लागत नाही. भाकरी संग चांगली लागत होती पहिले. हो. आणि पहिल्याच्या काळामध्ये भाकरच होती, नेहमी भाकरीच खायची. पहिल्या काळात भाकरी जास्त होते. आणि पोळीसाठी हे करावं लागलं आहे. म्हणजे नवीन पद्धत होती एक ना. म्हणजे पोळी भेटायची नाही तेव्हा. नाही, तेव्हा गहू जास्त नव्हते. भाकरीच होते जास्त. भाकरी संग कोणती भाजी चालेल. पण आवडी आहे पहिल्यापासूनची आवड. नेहमीच खायचं आपली भाजी. तर हे रानातील भाज्या आहेत. आणि कसं आहे सर्वांनी नाही का वेगवेगळ्या पद्धतीनं नाही का बनवतात. तर ही आंबाडीची भाजी कशात करतात आई? बेसन करतात, डाळ भाजी मोकळी होते. आणि याची भाकरही बनवतात वाटतं ना. तर बघा हे नेसून घ्यायची अशी पहिले सुरुवातीला नेसून घेतली आहे ना. याचे मुळा वगैरे बघा काढून घेतलेले आहेत सर्व. आणि हे नाही का आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. चिरून घ्यायची. हो. तर दोन्ही भाज्या तुम्हाला पाहायला मिळणार की याची चौकशी आणि त्याची चौकशी तुम्ही नक्की करून बघा. हे आंबट भाजी म्हणतात त्याला. आंबट भाजी धुवून घेतलेल्या आहे, पूर्ण चिरून घेतल्या सुरुवातीला. आता धुवून घ्यायच्या पूर्ण. धुतलेत का? तर बघा किती घाण पाणी निघालेलं आहे. म्हणजे रानातील भाज्या असल्यामुळे नाही का याला माती वगैरे जास्त असते, त्यामुळे नाही का धुवून घ्यायच्या भाज्या. तर आता सुरुवातीला साहित्य काय काय घेतलेलं आहे काय काय नाही तर आई पूर्ण सांगणार आहे तुम्हाला. तर याला साधी सिंपलच भाजी करायची. हां, तर साहित्य काय काय घेतलं आहे मग? कांदा घेतला, तिखट, तेल, मीठ, जिरे घेतलं, थोडं बेसन घेतलं आंबाडीच्या भाजीला. हो. तर आता आई सुरुवात करणार आहेत. वेळ मिळणार आहे तुम्हाला पाहायला. तर फांदीची भाजी आण जा बरं. तुम्ही तिकडे गेला तर गावाकडं खूप छान लागते भाजी. आणि ते खायला कशी लागते? ते थोडीशी चिकट लागते. हां, बेसन भाजी चांगली होते. हो. तर कोणी नाही का ही भाजी पण नाही का शेंगदाण्याचे कूट लावून हे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं करतात जसं वाटलं तसं. पण आम्ही बेसन टाकून जास्त भाज्या बनवतो. म्हणजे भाजी खायला कशी स्वादिष्ट लागते त्याच्या इकडे लक्ष द्यायचं जास्त. तर सुरुवातीला तेल टाकून घ्यायचं आणि नंतर आपण जिरे टाकायचे. आणि बघा हे साहित्य पूर्ण घेतलेलंच आहे पूर्ण आपण. त्याला तडका दिल्यासारखाच करायची भाजी. साधी सिंपल भाजी आहे. याला कुठले काही मसाले वापरले नाही, काहीच नाही. कसं रानातील भाज्या म्हटलं तर त्याला नाही का चटणी मिठाची चवीनं भाजी खूप छान लागतं ते.
तर तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ लागतं काय, तर आम्ही त्या दिवशी लाईव्हला गेलो होतो, तर बरेच जणांच्या खूप कमेंट आल्यात, पण तुम्ही काही असे प्रश्न वगैरे विचारले नाहीत जास्त आम्हाला, फक्त लाईव्हला गेलो होतो आम्ही. तर एखाद्या वेळेस नाही का तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मी लाईव्ह, भाजी बनवणं आणि नंतर याची चटणी कांदा वगैरे झाली. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे पूर्ण किचन सेटचं भांडी वगैरे. तर असं आहे, साधी सिंपल प्रकारेच भाजी बनवायची. तर मी तर या भाज्या खाल्लेल्या नव्हत्या आजपर्यंत, पण आईने रानातील भाज्या आणलेल्या आहेत त्या. आणि तांदूळ जिऱ्याची भाजी असंच बनवतात ना? हो, तर तांदूळ जिऱ्याची भाजी म्हणतात. आयुर्वेदिक भाज्या कोणत्या कोणत्या आहेत, तर चवडीची भाजी म्हणतात, त्यालाच तांदूळ जिऱ्याची भाजी म्हणतात. आणखी फांदीची भाजी हे नाही, आणखी करड कोसल्याची भाजी, आणखी करडीची भाजी. तर याला फुलं कोणत्या प्रकारची येतात आई? जांभळे. आणि करडीच्या याला पिवळे येतात. तर त्याचं तेल पण खूप छान असते, आम्ही तर नेहमी तेच खात असतो, करडीचं तेल. आणि हो, तर मीठ नंतर वापरायचं त्याच्यामध्ये, कारण त्याला पाणी सुटतं आणि भाजीची चव वेगळी लागते. हां, तर त्यामुळं आणि नंतर मीठ वापरायचं त्याच्यामध्ये. हो, खूप अशा भाज्या आहेत आरोग्यासाठी खूप चांगल्या. की शेपूची भाजी पण छान असतं, ते वातासाठी खूप चांगली असते ना. आता एका प्लेटीत काढून घ्यायची आणि आता लगेच नाही का हे बनवायची आंबाडीची भाजी. कारण आम्ही आंबाडीची भाजी सुरुवातीला बनवली नाही, कारण ते आंबट असते, तर ही भाजी पण आंबट होऊ शकते, त्यामुळं सुरुवातीला ती बनवली आणि आता ही बनवली. तर आता लगेच आम्ही नाही का आंबाडीची भाजी बनवणार आहे. तर त्याला पण कांदा वगैरे जास्त वापरायचा आंबाडीच्या भाजीला. आणि सामान तर याला नाही का बेसन वापरतात, शक्यतो त्याला बेसन नाही वापरलं, आपण साधी सिंपलच केली भाजी. हो, बेसन पाहिजे. हो, भाकर बनते का याची? तर भाकर पण बनवतात याची आंबाडीच्या भाजीची. म्हणजे कशी बनवतात मग ते भाजी भाकर? पिठात नाही, हे भाजी बनवायची आणि ती भाजी त्याच्यात टाकायची ज्वारीच्या पिठात, शिजवून घ्यायची. हां, ते पण भाकर मस्त बनते, आंबूस आंबूस लागते ती भाजी खायला. तर भाकर तर खूप छान लागते याची. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आंबाडीची भाकर कशी बनवतात. तर याच्यामध्ये नाही का आता साहित्य वगैरे टाकायचं, पूर्ण तिखट टाकायचं आणि नंतर हळद वापरायची, हळद थोडीफारच वापरायची याच्यामध्ये. आणि नंतर मीठ टाकायचं. आणि या भाजीला चिरून वगैरे घेतलेली नाही आहे, तशीच बनवायची. कारण ते नाही का हे वाळू घालूनही करतात नाही, म्हणजे वर्षभर टिकली पाहिजे ही भाजी, तर या भाजीला वाळून ठेवतात आणि महालक्ष्मीच्या दिवशी करतात वाटते. महालक्ष्मीच्या वेळेस हां, तेव्हा ही हां उन्हाळ्याची. गजानन महाराजाला पण याचा मान असतो, भाकर आंबाडीच्या भाजीचा पण. हो, आणि देवीला पण, महादेवाला पण करतात बार्शीच्या दिवशी. तर भाजीचं महत्त्व खूप आहे आणि रानभाजी आहे ही भाजी पण, आणि देवाला पण खूप भाजी ठेवली जाते. आणि या भाजीला जास्त हे नाही करायचं, आपण उकळून नाही द्यायचं, कारण त्याची रंग बदलून जातो भातच लगेच. तर ही भाजी नाही का कशा प्रकारे करतात, तर ही भाजी नाही का चिवचिवची भाजी म्हणतात ना, चवडीची नाही, याची वंडाची भाजी. तर वंडाच्या भाजीसारखी भाजी आहे. तर अशी करतात ती भाजी. बघा, दिसायला खूप छान दिसते. ही जेव्हा ताजी असते भाजी तेव्हाच खूप छान लागते खायला, ते वाळलेल्या भाजीची चव वेगळीच लागते. तर वर्षभर कशी टिकून ठेवायची, तर मग कशी ठेवायची, तर कोणाला मदत खावं वाटते कसं, तर वाळवून भाजी खाऊ शकतात. तर आईने काही भाज्या करून दाखवलेल्या आहेत, सर्व आयुर्वेदिक भाज्या. तर ही आहे कशाची भाजी? करड कोसल्याची भाजी.
आंबाडीची भाजी. तर बघा दिसायला नाही का वेगवेगळ्या दिसत आहे आणि खायला तर खूप वेगवेगळ्या लागणार आहेत त्या. तर आंबाडीची भाजीची चव कशी आहे? त्या भाजीची आंबाडीच्या भाजीची आंबट चव आहे. हो, याची चवळीच्या भाजीसाठी चवळीच्या भाजीसारखी चव आहे. आणि बघा 2 आहे वेगवेगळ्या भाज्या आहेत. तुम्ही नक्की करून बघा, तुम्ही करून बघा, खाऊन पहा. खाऊन बघा आणि टेस्ट कशी आहे. वेगवेगळ्या भाज्या आहेत ह्या, तर तुम्ही आरोग्यासाठी खूप छान असतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉलो देखील करा. तर तुम्ही नक्की करा, व्हिडिओ नक्की बघा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.